आर्णी शहरातील चिंतावार लेआउट मधील रोडवरील अतिक्रमण काढण्यासाठी मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी मागील 15 जुलै पासून उपोषण सुरू केले होते। प्रशासनाला उशिरा का होईना अखेर दखल घ्यावी लागली। उपोषणकर्त्यांच्या मागण्या 7 दिवसाच्या आत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी दिल्यानंतर अखेर उपोषण नागरिकांनी मागे घेत 4 ऑगस्टच्या सायंकाळी उपोषणाची यशस्वी सांगता केली। मागील 20 दिवसापूर्वी उपोषण सुरू करण्यात आले होते। या भागात चिंतावार लेआउट मधील मुख्य रोडवर अतिक्रमण करण्यात आल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली होती। या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणे कठीण झाले होते। अतिक्रमण काढून पूर्ण रस्ता मोकळा करण्यात यावा या मागणीसाठी परिसरातील महिला पुरुष उपोषण करीत होते। याची नगर परिषदेकडून पाहिजे तशी दखल घेण्यात येत नव्हती। मुख्याधिकारी रवींद्र राऊत हे तातडीने ठोस कार्यवाही करायला तयार नव्हते। कार्यवाही धीम्या गतीने सुरू होती। मात्र शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजूदास जाधव यांनी उपोषणाला पाठिंबा देत उपोषणकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तथा पालकमंत्री संजय राठोड यांची शिष्टमंडळासोबत भेट घालून देत उपोषणकर्त्यांची बाजू समजावून सांगितली। पालकमंत्री तथा उपोषणकर्ते यांची भेट झाल्यावर पालकमंत्र्यांनी मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांची फोनवरून कान उघाडणी केली। ताबडतोब कार्यवाही करून रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करण्याचे सांगितले। त्यानंतर मुख्याधिकारीला जाग आली। 4 ऑगस्ट रोजी स्वतः मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सर्व मागण्या 7 दिवसात पूर्ण करण्याचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना दिले तथा काही कामांमुळे कार्यवाहीसाठी उशीर झाल्याचे मान्य करीत दिलगिरी सुद्धा व्यक्त केली। यावेळी उपोषण सोडविण्यासाठी पालकमंत्री स्वतः येऊ शकले नाही। त्यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजूदास जाधव यांना पाठविले। तेव्हा मुख्याधिकारी व राजूदास जाधव यांनी उपोषणकर्ते प्रकाश बोरा, कुणाल मनवर, राजू राऊत यांना लिंबू पाणी देत उपोषण सोडविले। 7 दिवसाच्या आत चिंतावार लेआउट मधील रस्ता मोजून राहिलेले अतिक्रमण काढले नाही तर थेट मुख्याधिकारी रवींद्र राऊत यांच्या चेंबर मध्येच उपोषण सुरू करणार असा इशाराही यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे। उपोषणामुळे शहरात चांगला संदेश गेला आहे। एकजुटीचे प्रयत्न केले तर शहरामधील कोणतेही अतिक्रमण काढता येते हा मोठा संदेश संपूर्ण आर्णी शहरात नव्हे तर जिल्ह्यात गेला। बहुचर्चित या उपोषणाला राजकीय, सामाजिक, पत्रकार, सेवाभावी संघटना सर्व स्तरामधून पाठिंबा मिळाला होता। याचाही एक दबाव प्रशासनावर आला होता। शरद बेडेकर सह किशोर पवार, विदर्भ न्यूज, आर्णी। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223।